घ्या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर काका, हॅपी बर्थडे टू यू. क्रीमचाच केक आणलाय की काय नुसतं? राजभोग आहे. अगदी नुसतं नावालाच. मी पण बरं. हा बरं बरं. अरे आता त्याच्यावरच ठेवतेस ते बरोबर ते बरं बरं. खोला खोला. बस थांबेल काकी न बस. अगदी छोटस कसं काय घाई गडबडीत झटपट असं वाटत. अरे पण एवढं जरूरत नाही. हरी बस गुड गिफ्ट आवडला. एकदम मस्त मस्त एकदम. थँक्यू. आज काकींकडे काकांच्या बर्थडे स्पेशल खूप स्पेशल असं जेवण आहे. चपाती कोशिंबीर मध्ये 3 प्रकारचे आहेत. ही बुंदीची कोशिंबीर, ही मिक्स काय काकडी, हा, आणि ही केळीची शिकरण, गुलाबजाम, सोलकढी आणि हा डाळिंब्या म्हणजे वाळाची आमटी, आणि हे आमटी भात आणि त्याच्यावरती तूप, साजूक तूप. हा. मला स्पेशल ते दाखवायचं आहे. भांड पण सुंदर आहे आणि सोलकढी. काय आहे? सोलकढी. हा काकी खरंच खूप थँक्यू स्पेशल जेवणासाठी. कसलं करते कुठून सुरुवात करू? तुला काय आवडतं पहिले? गुलाबजाम. अरे नाही गुलाबजाम नाही, ती जेवणावर नाही. असं का बरं उलटं? तुझ्या आवडीचं बघ सगळ्यात शिकरण, तिथून सुरुवात ते कर. मी लास्टला खाणार मग आहे. काय खाणार आहे पण पहिले? मला ते पण आहे की हे पण मी लास्टला खाणार. अरे मग सुरुवात कर. सगळं शेवटी खाणार आहेस. सगळा तिच्या आवडीचा प्रकार झालाय, कुठून सुरुवात करायची कळत नाही. तुम्ही काय? नवीन आहे, मी हे तुम्ही सुरुवात करा. बघते. मी सगळ्यात आधी हे खाऊन बघितलं नुसतं. हा. हे एवढं छान लागलंय ना, तुम्ही स्वतः ट्राय करा. बघा किती छान. चला उशीर झालाय. आवडलं? आता जेवा. काय? उशीर झालाय सावकाश होईल. हो 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 मस्त ना, मी हे तर बिलकुल खात नाही, पण टेस्ट केलं तर मग. मस्त आहे. गोड मानून घ्या. हो हो बाकी काय नाही. काका येस. आता वय वर्ष तुमचं 70 झालं. 70 वर्षाचा प्रवास कसा होता तुमचा? आई वडिलांच्या कृपेने आणि स्नेहाच्या साथीने आजपर्यंतचं आम्हाला आयुष्य जे जगलो ते खूप आनंदात आणि खूप शांतपणे स्ट्रगल केलं, पण त्यातून जो आम्हाला स्थिर तावडता सुख होतं त्याच्यामध्ये. हे केलं. बाकी लहानपणी काय खेळ काय कसे काय? लहानपणीचं आम्हाला म्हणाल तर लहानपणी आमच्या समोर ग्राउंड होतं, त्यामुळे आम्ही सगळे खेळ त्याच्यामध्ये खेळलेलो आहोत. लंगडी, हुतुतू, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल हे पण खेळलेलं अच्छा आहे. सगळंच खेळून झालं. सगळे खेळून झाले. जुने नवीन सगळे खेळ खेळतो. आमचं नवयुवक मंडळाचं नाव अख्ख्या ठाणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आमचं नाव होतं हा पूर्ण. अरे वा. लंगडीमध्ये आणि खो खोमध्ये आमचं नाव प्रामुख्यपूर्ण होतं. खूपच. आमच्या सगळ्या टीम 2 टीम होत्या.
हा. दोन्ही टीम आमच्या ए आणि बी, कधीतरी बी थोडीशी कमी पडायची, पण ए टीम आमची सरस होती. त्यामुळे हनुमान शाळा, आनंद भारती, युनायटेड किंवा अखिल महाराष्ट्र हे जे होतं त्याच्यामध्ये आम्ही पहिले होतो. पुढे काय आमचा पहिला नंबर होता. आम्हाला म्हणजे बऱ्याचशा टीम आम्हाला घाबरून होतो. हा ती नवयक मंडळ म्हटल्यानंतर थोडंसं भीतीने आमच्या दबावाखाली खेळायचं. खेळायचं. क्रिकेट पण आम्ही इतके चांगल्या प्रकारे खेळलो की आमच्या मॅचेस आम्ही आडेक्या मंडळात आणि सेंट्रल मैदानात आम्ही दोन्ही ठिकाणी खेळायचो. हा. एक प्रशांत क्रीडा मंडळ म्हणून लोपाडा पोझिशनच्या वाटेमागे आहे, तिथे पण आम्ही खेळायला जायचो. हा. हा, तिथे आता प्रशांतचं हे आहे नुसतं बगीचा आहे, अच्छा. पण आम्ही तिथे पण खेळायला जायचे जायचो. खेळायला. आम्ही तिथे खेळायला जायचो. तिथे पण आम्ही मॅचेस मारलेले आहेत. क्रिकेट पण घेऊन झाले छान. क्रिकेट भयंकर खेळलेलं आहे. क्रिकेट खेळताना मजा सांगायची म्हणजे आमच्या बाजूला जो मुला सीट होता हा. याच्यामध्ये आम्हाला खेळायला मिळालं नाही म्हणून आम्ही रस्त्यावरती खेळायचो. बंगला झाला त्यामुळे आपण त्यांचे बंगला झाला त्याच्यामध्ये आम्हाला तिथे खेळायला मिळालं नाही, मग आम्ही रस्त्यावरती चौकात खेळतो. चौकात खेळताना दरवेळेस कमीत कमी 5 ते 6 वेळा त्याच्यात मोठ्या कढईत जाऊन तो बॉल पडायचा. त्याची दुधाची डेअरी होती ती आणि मोठी कढई असायची. दुधाची डेअरी, त्याच्यामध्ये ते कढईमध्ये तर बॉल पडायचा आणि पडायचं. दरवेळेस आमची भांडण व्हायची. पण त्याच्याशी आम्हाला करवायचं नाही. आणि ह्या आयुष्यात आल्यानंतर मग काय बदल घडले आयुष्यात? ह्या आयुष्यात- काय कसा प्रवास पुढे सुरू झाला? खूप छान प्रकारे मला साथ तिने दिलेली आतापर्यंत तरी आहे. आणि ह्याच्या अगोदर तिने स्ट्रगल ते केलं, ते आम्ही दोघांनी स्ट्रगल केलं, पण तिने मला जी साथ दिली ती खूप चांगल्या प्रकारे. तिच्या पावलाने लक्ष्मी आली असं मी म्हणेन. अरे वा. माझं लग्न झालं 2003 साली. हा. 2003 जूनला माझं लग्न झालं. 17 जूनला. 17 जून. आणि 17 जून नंतर 6 ते 7 महिन्यात मी दुसरा टेम्पो घेतला. अरे अरे वा. वा. तर आधी आपला टेम्पोचा व्यवसाय होताच, पण एक दुसरा पण घेतला. आणखीन घेतला. त्याच्यामुळे आणखीन मला प्रगती करता आली. म्हणजे मला खूप चांगल्या प्रकारे साथ दिली. लगेच माझी पण तेव्हा सर्व्हिस होती, त्यामुळे लगेच लोनचं पण आमचं काम व्यवस्थित चालेल. धंदा पण नाही आपला. देवाच्या कृपेने आम्हाला लोनवरती आम्हाला कधी प्रॉब्लेम आला नाही. लोनचा कधीच नाही. लोन आता जात नाही किंवा आता प्रॉब्लेम आला असं असं कसं कधीच झालं नाही. आम्हाला देवाच्या कृपेने खूप आम्हाला साथ चांगली मिळाली. आणि ते व्यवस्थित काम चाललं. कायम सांगितलेलं होतं, आपले हे दारात कोणी येता कामा नये. दरवाजात कोणी मागायला येता कामा नाही, पैसे द्या म्हणून मागतात. आपण मध्यमवर्गीय, आपण इज्जतीलाच एवढंच आपण आम्हाला प्राधान्य पाहिजे. आपलं तेच आहे की काही झालं तरी आपण असं हे नाही आलं पाहिजे की कोणी दारात येऊन उभं राहील. पैसा मागण्याकरता किंवा मागण्याकरता येऊ नये. कोणी येऊन. आमच्या मदत हवी आहे म्हणून मागायला लागला उत्तम. होय. त्याच्यानंतर आम्ही आता अशोक लेलेचा दोस्ती म्हणून हा. 4 व्हीलर टेम्पो घेतला. हा. हा. शेवटचा टेम्पो पडवी क्या बात. तो पण 2014 ला घेतला. ते पण 10 म्हणजे 3 टेम्पो मी वापरले. 3 टेम्पो 10 वर्ष वापरले. अरे 30 वर्ष जवळ माझी 30 ते 35 वर्षाच्या माझ्या कालावधी टेम्पोचा झाला. त्यानंतर मग बाकी नाही मग. पुढचं मला नाही पुढचं म्हणजे मग लॉकडाऊन कारण लागलं. लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन आमचा लागल्यामुळे मग भरपूर खूप सेटबॅक बसला. आणि लॉकडाऊन मध्ये आम्हाला लॉकडाऊन खूप मध्ये setback. सुद्धा आम्ही फराळ, दिवाळीचा फराळ केला आणि ह्यांनी कंदीच केलं. हो. घर बसल्या उद्योग केले. म्हणजे चालूच होतं, काम चालूच होते. पण ह्यांच्या साथीने मला आणखी बरं वाटलं की हो. मी कंदील करतो ही स्वयंपाक हे करते बाकीचं फराळाचं दिवाळीचं. करते. त्यामुळे दिवाळीचा आम्हाला दिवाळीचा आनंद आम्हाला लुटता आला. दोघांनी एकमेकांना साथ दिली. हा. त्यावेळेस घंटाळीमध्ये राहिलो. हा. हा. लॉकडाऊनच्या लॉकडाऊन जेव्हा वेळेला. होतं तेव्हा आम्ही घंटाळीमध्ये राहिलो. कंटाळी आपल्या ठाण्यात. आणि हिला ऍडमिट केल्यानंतर माझे 15 दिवस कसे ऍडमिट काढले? कशासाठी? ऍडमिट करून आला. हा. हा. कोरोना झाला होता. कोरोना झाला होता. आणि त्यावेळेसची माझ्या अतिशय वाईट दिवस गेले. हा. का? वाईट म्हणजे का? वाईट म्हणजे मी एकटा होतो घरात. 15 अरे दिवस बाप. मी मला बोलले होते. 15 दिवस मी अख्ख्या आयुष्यात कधी जेवढं म्हणजे बघितलं होतं तेवढे 15 दिवसात मला करावं लागलं. वाईट अनुभव आले. वाईट अनुभव.
म्हणजे हे नाही नसल्यामुळे. जोडीदार सोबत नाहीये, जोडीदार तिथे ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये म्हणून. आणि एवढ्या मोठ्या घरात एकटं हे राहायचं. 3 खोल्या अशाच, हा एवढ्या 3 खोल्या अशा, आणि त्या घरामध्ये मी एकटा टीव्ही किती वेळ बघायचा, काय करायचं, खाली जाऊन देत नव्हतो. अगदी बरोबर. त्यामुळे घराला खोली मारून ठेवली. हा कोरोना पेशंट आहे. हा. तिथे तिने हे लावून ठेवलं होतं. त्यामुळे मला घराबाहेर जाता येत नव्हतं. पण हिने मला चांगली साथ दिली त्यावेळेस. तुम्हाला काय वाटतं यांचा स्वभाव आणि काय? त्यांचा खूपच चांगला स्वभाव आहे. म्हणजे आम्हाला त्याचे अनुभव खूप आहेत, आम्ही लहानपणापासून पाहिलंय. कारण मध्ये आता मी परत माझ्या ब्लड सर्क्युलेशन होत नव्हतं, त्यामुळे ऍडमिट होते 3-4 दिवस. हा. परम हॉस्पिटलला परम आनंद आनंद बाग. ओके. त्यावेळेला. आणि लग्न झाल्यावर पण एकदा हा, त्यावेळेस आम्ही गोव्यात राहिलो. डिहायड्रेशन झालं होतं. सुरुवातीला. पाणी सुकलं तोंडातलं. हा ते बराबर सलाईन लावल्या. यांना यांच्या भावाने सांगितलं, अरे तू रात्रभर जागा आहे, घरी जाऊन झोप. पण नाही, तिथे बाजूच्या पलंगावर तिथेच मुटकुळं करून झोप.